महाभारतात एकूण 18 पर्व आहेत. त्या 18 पर्वांच्यात व्यासमुनी, वैशंपायन ऋषी आणि सौती ऋषी यांनी लिखाण केले. ते 18 पर्व मी तुम्हाला सांगतो. पहिलं आहे आदिपर्व, दुसरं आहे सभापर्व, तिसरं आहे वनपर्व, चौथं आहे विराट पर्व, पाचवं आहे उद्योग पर्व, भीष्म पर्व, द्रोण पर्व, कर्ण पर्व, शल्य पर्व, सौप्तिक पर्व, स्त्री पर्व, शांती पर्व, अनुशासन पर्व, अश्वमेधिक पर्व, आश्रमवासी पर्व, मौसल पर्व, महाप्रस्थानिक पर्व आणि स्वर्गारोहण पर्व. अशा 18 पर्वात साधारण 1900च्या आसपास अध्याय आहेत आणि 84,000 श्लोक आहेत. आणि त्यातलं 19वं जे पर्व आहे ते खरं तर हरिवंश म्हणून आहे आणि त्यात जवळजवळ 12,000 श्लोक आहेत. असा महाभारताच्या ग्रंथाचा खूप मोठा विस्तार आहे. तो वाचायचा म्हटला सगळ्यांनी तरी सुद्धा त्याला काही दिवस म्हणण्यापेक्षा महिने, वर्ष लागू शकतात. समजून घ्यायला तर एखादा जन्मही अपुरा पडेल असं मला वाटतं, समजून घ्यायला. नुसतं वाचन करायचं म्हटलं तरी त्याला सुद्धा खूप वर्ष लागतील. तर आता हे महाभारत पहिल्यांदा देवलोकात जे ऐकवलं ते देवर्षी नारदांनी ऐकवलं. नंतर पितृलोकात 2 ऋषींनी ऐकवलं. त्यांची नावं आहेत असित व देवल. त्या ऋषींनी पितृलोकात ऐकवलं आणि मनुष्य लोकात वैशंपायन ऋषींनी ऐकवलं. असं हे महाभारत तिन्ही लोकी ऐकलं गेलेलं आहे. आणि त्यातलं ज्ञान इतकं अगाध आहे की तिन्ही लोकात उपयोगी पडेल असं ज्ञान असल्यामुळे त्याला पंचमवेद असंही म्हटलेलं आहे. हा पंचमवेद का? तर त्यातला नाण्याचा प्रकाश जो आपल्याला जीवनात पदोपदी उपयोगी येतो. असं म्हटलं जातं की जे पिंडी ते ब्रह्मांडी. तसं जीवन जगताना अशी कुठलीच घटना नाहीये की जी महाभारतात आलेली नाहीये. त्यामुळं रेफरन्सेस बदलले असतील, सगळं बदललं असेल, पण त्याच्या मागचं तत्व तेच आहे. म्हणजे ह्या तिघा ऋषींनी जरी घेतलं, लिहिलेलं असलं तरी त्याच्या मागचं तत्व एकच आहे. आणि ह्यात एका तत्वानी लिहिलेला एवढं मोठं महाकाव्य, ह्याचं उदाहरण माझ्या मते जगात दुसरं कुठलं नसेल. असू शकतील, माझा तेवढा अभ्यास नाहीये, पण महाभारता एवढं महाकाव्य आणि जीवनातल्या पदोपदी घडणाऱ्या घटना त्यात प्रतीत होतात. काहीही आपल्यापुढं शंका आली तर काय करावं, काय करू नये, गुणांचं दर्शन आहे, अवगुणांचं दर्शन आहे. पण अवगुण सुद्धा समाज हितासाठी काही वेळेला उपयोगी पडतात. तर त्याचा सुद्धा उपयोग कसा करायचा ह्याचं सुद्धा दर्शन महाभारतात आहे. की एखादी सिद्धी असेल तर ती अवगुणाकडेही जाऊ शकते, नाही असं नाही, पण तो अवगुण समाजासाठी कसा उपयोगी येईल ह्याचं दर्शन महाभारतात आहे. ह्याचं ज्ञान महाभारतात आहे. जीवनात जगताना तुम्हाला ह्याचं सगळ्याचं निरपेक्ष दर्शन महाभारतात घडतं. आणि हे सगळं व्यासांनी एका स्थितप्रज्ञतेतनं दाखवलं आहे. व्यासांनी कुठंही धर्म आणि अधर्माचा उल्लेख केलेला नाहीये, तो वाचकांवर सोडलेला आहे. आणि त्यांनी फक्त इतिहासाची मांडणी करून एक एक घटना आपल्यापुढं विशद केल्यात आणि एक एक पात्र उभं केलेलं आहे. तर ह्या व्याख्यानाचा उद्देशच हा आहे की महाभारतातील पात्रांचा एका वेगळ्या दृष्टीने करून दिलेला परिचय. कारण महाभारताची कथा सगळ्यांना माहिती आहे, पण पात्रांचा परिचय एक वेगळ्या बाजूनी हा घडवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. धन्यवाद.